हॅलो गाईज, तर हा आहे मराठी ब्लॉग माझा। तर आज आहे कृष्ण जन्म। तुम्हाला कृष्ण जन्माच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर चला, माझ्या घरी कृष्ण जन्म नसतोय, तर माझ्या शेजारी माझ्या एक चुलत सासूकडे असतो, तर मी तिथेच जाणार आहे। तर मी ताट भरलेलं आहे, छान असं हार, फुलं, पोहे वगैरे थोडं थोडं। तर चला, आपण आता तिकडेच जाणार आहोत। तर छान असं रात्री आता वाजलेले आहेत 11:30। तर इकडे आल्यानंतर पाहू शकते किती छान अशी मंडळी बिरडा काढायला बसलेली। तर आमच्याकडे ना प्रत्येक सणाला बिरडा काढतात। वावनाई नभा पोटी करी देव सुमनमूर्ती आनंद पोटी न समावे। वर्ष ऋतू श्रावण मास मुदअष्टमी कृष्ण पक्ष अवतरला कमलाध्यक्ष रोहिणी नक्षत्र ते देवा गोपाळ कृष्ण महाराज की जय। गोविंदा 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 गोविंदा। तर अशा प्रकारे छान असं बिरडा काढून झाल्यानंतर छान कृष्ण जन्म केला आणि त्याच्यानंतर आता दही दूध आणि त्याची आंघोळी करणार आहोत आम्ही। छान अशी सगळ्या महिला पाहू शकताय तुम्ही आहेत, माझ्या सासू आहेत, जाऊबाई आहेत सगळ्या। तर अशा प्रकारे छान असं दही दूध आणि त्याची आंघोळ करून घेतोय छान असं एकेकीने। तर आता कसं झाले आहे, छान अशी आंघोळी करून अभिषेक झालं त्याचं। आणि आता मला वंदी शाळेला देवकी माता सत्व्या गर्वाची आठवण येता, सत्व्या गर्वाची आठवण येता, सत्व्या गर्वाची आठवण येता, आडव्याची भिजला पडली चिंता, आडव्याची भिजला पडली चिंता। तर अशा प्रकारे पाळणा गाऊन झालेला आहे। तर ह्या आहेत आई गाणारी आहे। तर हा गाणा कसा गायला त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर कसा होता आईंचा आवाज। तर अशा प्रकारे छान असं आता पूजन झालेलं आहे, पाहू शकताय। गादीवरती खाली ठेवलेला आहे कृष्णाला आणि छान हळदी कुंकू वाहून हार घालून पूजा केलेली आहे सर्वांनी। पाळणा कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। चला तर आपण आरती घेऊया। तर छान असा पाळणा गाऊन झाला आणि छान अशी पूजा करून झाली। त्याच्यानंतर
आम्ही छान असं नाचलेलो सुद्धा आहोत. आईचा गाणं कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याच्यानंतर ही आहे प्रसादी. तर इकडे छान पोहे, दही पोहे, त्याच्यात साखर, नारळाचं पाणी टाकून खूप छान असं प्रसादी बनवलेलं आहे आणि हेच प्रसादी खायची असते. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या प्रसादी खायला या. किती छान प्रसादी बनवलेला आहे. तर मी आलेली आहे घरी आणि आता वाजलेले आहेत 1:30 रात्रीच्या. तर इकडे पाहू शकते मी प्रसादी घेऊन आलेली आहे. सुंठ आहे आणि हा आहे पोह्याचा प्रसाद. खूप छान. तर मुलं झोपलेली आहेत, त्यांना मी आता उठवणार आहे. तर एक मोठा मुलगा उठलेला आहे, छोटा काय उठत नाही, तर त्याला प्रसादी दिलेली आहे. तर माझा मराठी ब्लॉग कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. बाय बाय.